राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला तुम्ही थांबणार सर, आम्ही सगळे थांबतो. अपक्ष ज्यांना चालवायचं त्यांना चालू. आता जर एवढ्या अडचणी समोर असताना कोणाकडे जायचं? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची एक समिती नेमावी. कमिटीची बैठक आज बोलवण्यात आलेली नाही. ऑनलाईन कराव्या की साहेबांनी कंटिन्यू करावं. शरद पवार साहेब यांनी दिलेला राजीनामा आम्ही नामंजूर करीत आहोत. मी काल संध्याकाळी पवार साहेबांच्याशी चर्चा केली. तोपर्यंत ते त्यांच्या निर्णयाशी ठाम होते. एवढे मोठे नेते आहेत, थोडा वेळ देणं आवश्यक आहे. कृपया हा निर्णय आपण मागे घ्यावा, एवढंच या ठिकाणी विनंती साहेबांना केली आहे. शरद पवार साहेबांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे. आता कृपया अंत पाहू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं आणि या पत्रकार परिषदेच्या फ्रेमनं साऱ्यांचं लक्ष वेधलं असून आता त्याची चर्चा सुरू झाली आहे. पवारांची पत्रकार परिषद म्हटल्यावर त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे आणि पक्षाचे इतर ज्येष्ठ नेत्यांची हमखास उपस्थिती असते. मात्र पवारांच्या कोणत्याही निर्णयावेळी हे नेते सावलीसारखे सोबत असतात. मात्र पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत असताना त्यांच्या सोबत नेहमीचे नेते दिसले नाहीत. यावेळी पवार संवाद साधत असताना त्यांच्या मागे दुसऱ्या फळीतील तरुण नेते होते. यात आमदार रोहित पवार, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्यासह तरुण नेते होते. पक्षाची भविष्यातली वाटचाल कशी असेल, नव्या नेतृत्वाला कुठे स्थान असेल याचे संकेत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. पण ज्यावेळी शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू होती त्यावेळी अजित पवार मात्र तिथे नव्हते. अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतल्या गैरहजेरीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. न्यूज 18 लोकमतनं अजित पवारांना फोन केला तर अजित पवारांचा फोन स्विच ऑफ येतोय. अजित पवारांचा फोन स्विच ऑफ येत असल्यानं अजित पवार गेले कुठे अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शरद पवारांनी अशा चर्चांना अर्थ नसल्याचं सांगितलं तरीही अजित पवारांचा फोन स्विच ऑफ करून बसणं शंका कुशंकांना वाव देणार आहे. पत्रकार परिषदेत सगळे असतात तरी आमचे बाकीचे सहकारी आहेत याचंही मला आश्चर्य होतं की सहसा पत्रकार परिषदेमध्ये पक्षाच्या सोबत नेतृत्वाची परिषदेची बसत होती. पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते होते. तुम्ही आहे किंवा तुम्ही नाही अशा प्रकारचा त्यातून श्रेयस करायची अजिबात आवश्यकता नाही. पत्रकार परिषदेत सगळे असतात तरी आमचे बाकीचे सहकारी आहेत याचंही मला आश्चर्य होतं की सहसा पत्रकार परिषदेमध्ये पक्षाच्या सोबत नेतृत्वाची परिषदेची बसत होती. पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते होते. तुम्ही आहे किंवा तुम्ही नाही अशा प्रकारचा त्यातून श्रेयस करायची अजिबात आवश्यकता नाही. तर शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडलेला आहे. शरद पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर कायम राहणार आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतलेला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. शरद पवारांनी 2 मे रोजी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. मात्र आज सकाळीच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या समितीनं पवारांचा राजीनामा एकमतानं नामंजूर केलेला होता आणि त्यानंतरही संध्याकाळी 5:30 वाजता पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा मागे घेतला. मी पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारलं
तरी कोणतंही जबाबदारीचं पद घेणार नाही. पक्षात आत्ता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे असंही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो. आपण सर्वांनी केलेली आव्हाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीवेळी या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय की जो माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आला, या सर्वांचा विचार करून मी पुन्हा अध्यक्ष म्हणून राहावे या निर्णयाचा मान दाखवून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. महाविकास आघाडी आम्ही सगळ्यांनी विचार करून एक अंतर देखील लोकांच्या समोर ठेवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन केली आणि जसं आमच्या अध्यक्षांनी जाहीर केलं की या आघाडीच्या कामावर माझ्या निर्णयाचा काही दुष्परिणाम होईल असं आम्हाला वाटत नाही. आणि आता आम्ही सगळेच एकत्र काम करतो, त्यामुळे त्याबद्दलची चिंता करण्याचं कारण नाही. आम्ही एकत्र काम करून जो काही लोकांना पर्याय द्यायची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही मेहनत करू. तर गेल्या 3 दिवसामध्ये कसा होता पवारांचा हा पॉवर प्ले, यावर एक नजर टाकूयात. तर 2 मे दुपारी 12:45 राजीनामा मागे घेण्यासाठीची घोषणाबाजी सुरू झाली. 2 मे दुपारी 1:30 वाजता कार्यकर्त्यांच्या उपोषणालाही सुरुवात झाली. त्यानंतर 2 मे दुपारी 3:30 वाजता कार्यकर्त्यांनी उपोषणास्त्र उगारलं. तर 4 मे दुपारी 2:15 वाजता 1-2 दिवसात निर्णय घेण्याची पवारांनी घोषणा केली. त्यानंतर 5 मे सकाळी 11 वाजता पवारांच्या राजीनाम्यावर निवड समितीची बैठक झाली. तर 5 मे सकाळी 11:15 म्हणजे 11:15 वाजता पवारांचा राजीनामा नामंजूर केला गेला. तर 5 मे दुपारी 12:30 वाजता शरद पवारच अध्यक्षपदी राहतील हा समितीनं ठराव केला. तर 5 मे संध्याकाळी 5:45 पवारांकडून राजीनामा मागे घेण्याची घोषणा देखील पार पडली. असा होता गेल्या 3 दिवसातला पवारांचा हा पॉवर प्ले. पक्षफुटीच्या चर्चांवरही शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. कुणाला जायचं असेल तर थांबवू शकत नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं. कुणी जात असेल तर त्याचा महाविकास आघाडीवरती फरक पडणार नाही. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते भाजपात जाणार असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. जेव्हा कठीण काळ असतो तेव्हा नेतृत्व खंबीर असणं गरजेचं असल्याचंही शरद पवार म्हणाले. बात ऐसी है कि किसी को ज़्यादा हो, कौन सी व्यक्तिगत पार्टी हो, किसी को तो कोई नुकसान है. इसलिए लीडरशिप से रुकने को खुद को साफ करने की कोई आवश्यकता नहीं पड़ती. ऐसी स्थिति हो तो लीडरशिप में कौन फर्ज पर रहकर इसमें तंदुरुस्ती कैसे आ सकती है, इसे ध्यान देना चाहिए. क्योंकि इसका मुझे समझता है वह ऐसी बात हमारे संगठन नहीं. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर अखेर खुद्द शरद पवारांनी पडदा पाडलाय. शरद पवारांनी अखेर निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीत एकच उत्साह निर्माण झाला. मात्र या सर्वांमध्ये शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या देहबोलीनं सर्वांचंच लक्ष वेधलं. 2 मे रोजी ज्यावेळी वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली, यावेळी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांपासून ते कार्यकर्ते भारावून गेले. मात्र त्यावेळी प्रतिभाताई अत्यंत शांतपणे हे सारं पाहत होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्वातला ठहराव साऱ्यांच्याच मनाला स्पर्शून गेला.
पवारांसोबत कायम सावलीसारख्या उभ्या राहणाऱ्या प्रतिभाताई त्यावेळी काहीही न बोलता बरंच काही बोलून गेल्या. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये संयम दिसला आणि सावलीची शीतलताही दिसली. अगदी दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्याही देहबोली अगदी प्रसन्न होती. या उलट पवारांनी जाहीर केलेल्या निवृत्तीच्या निर्णयापासून कार्यकर्त्यांना जबाबदारीनं सांभाळण्याचं काम सुप्रियाताईंनी केल्याचं निदर्शनास आलं. अखेर आजच्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे मुख्य पत्रकार परिषदेत दिसल्या नाहीत. उलट त्या संपूर्ण वेळ फोनवर कुणाशी तरी बोलत होत्या. दुसरीकडे आजच्या या अतिशय महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये अजित पवार मात्र नॉट रिचेबल होते. पत्रकार परिषदेसह मुख्य प्रवाहात अजित पवार कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे सुप्रिया सुळे नेमकं अजित पवारांशी फोनवरून मनधरणी करत होत्या का, याही चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागल्यात. शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज्यभरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय. पुण्यामध्ये फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मुंबईतही ढोल ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला. शरद पवारांच्या बारामतीतही राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवार जिंदाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. बुलडाण्याच्या सिंदखेड राजामध्येही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत जल्लोष साजरा केला. नंदुरबारमध्ये तर कार्यकर्त्यांमध्ये पवारांच्या निर्णयानंतर अक्षरशः उत्साह पाहायला मिळाला. तर दुसरीकडे आता राज्यात निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर कोकणात उद्या राजकीय धुमशान पाहायला मिळणार आहे. या दिवशी कोकणात ठाकरे बंधूंचा सामना रंगणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरेंचा मोर्चा कोकणाकडे वळणार आहे. महाडमध्ये 6 मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे आणि या सभेत महाडच्या माजी नगराध्यक्षा तसंच काँग्रेसचं युवा नेतृत्व म्हणून पाहिल्या जाणाऱ्या स्नेहल जगताप काँग्रेसला सोड चिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं समजतंय. तर त्याच दिवशी म्हणजे 6 मे रोजी राज ठाकरे यांचीही रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सभा होणार आहे. मात्र योगायोगाने ठाकरे बंधूंची तोफ एकाच दिवशी धडाडणार असल्यानं या सभेत उद्धव आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. भूमिका सुस्पष्ट आहे. बारसू आणि कोकणातील जे स्थानिक आहेत त्यांच्या भावना ह्या जाणून घेतल्याच पाहिजे. त्यांच्या भावनेच्या विरुद्ध कोणताही प्रकल्प इथं आला नाही पाहिजे. आणि म्हणजे या भावना जाणून घेण्यासाठी स्वतः माननीय पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले उद्धवजी ठाकरे साहेब हे येत आहेत आणि शिवसैनिक येथील स्थानिक लोकांशी ते संवाद साधतील आणि निश्चित त्यांच्या भावना या भावना उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राच्या समोर आणतील. खरं तर उद्धवजी ठाकरेंना अडवून दाखवण्याची हिंमत राणेंमध्ये नाही आहे आणि ती हिंमत त्यांनी दाखवावी आणि पुढच्या परिणामाला त्यांनी तोंड द्यावं. खरं तर हा कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. राणेंना आणि त्यांच्या कुटुंबियांना या जनतेने धूळ चाकलेली आहे आणि उद्या खरं तर स्थानिक लोकांना विश्वासात घेण्यासाठीच उद्धवजी या ठिकाणी येत आहेत. तर राणे जे असं बोलतात खरं तर त्यांच्या भूमिका प्रत्येक वेळी सत्तेच्या प्रमाणे बदलत असतात. बारसूमध्ये षडयंत्र रचलं जात आहे. जिलेटिनच्या कांड्या गोळा केल्या जात आहेत तर वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. उद्धव ठाकरे गटाकडून बारसूतलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ग्रीन रिफायनरी संदर्भात 6 मे रोजी बारसूमध्ये मोर्चा काढला जाणार आहे आणि यासाठी नारायण राणेंसह बारसूमध्ये जाणार असल्याची माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठकाही घेण्यात आलेल्या असून जवळपास 25,000 समर्थक बारसूमध्ये जाणार आहेत. या मोर्चासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगीही मागण्यात आली आहे. कोकणाचा विकास व्हावा असं ज्यांना वाटत असेल त्यांनी बारसूमध्ये यावं असं आवाहनही नितेश राणेंनी केलंय. हे जे काही उद्या येत आहेत विरोधामध्ये, जसं मी तुम्हाला सातत्याने माहिती तुम्हाला देतोय, मुंबईचे काही गुंड त्यांच्या बरोबर जात आहेत ना. टिळकनगरवरून गाड्या आज ते लोक निघतायत. 5 तारखेला गाड्या निघण्याची तयारी आहे. काही नंबर आणि व्हॉट्सअप स्क्रीनशॉट पण मी तुम्हाला दाखवतो. तिथे गेल्यावर काही लोक व्हिडिओ पण मला पाठवणार आहेत की कुठल्या पद्धतीने मुंबईचे नामचीन गुंड हे उद्या उद्धव ठाकरेच्या बरोबर तिथे असतील. जसं निलेशजींनी तिथे सांगितलं की जिलेटिन स्टिक त्याही तिथे काही घरामध्ये सापडलेले आहेत. तो माझा मुद्दा एवढाच आहे की आमचा मुद्दा परत स्पष्ट आहे की आम्हाला समर्थन करायचं आहे. पण दुसऱ्या बाजूने अगर गुंड मागवली जात असतील, जिलेटिन स्टिक्स मागवली जात असतील तर नेमकं आहे ना आमच्या कोकणामध्ये काय करायचं आहे. दोन्ही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं आहे की एक माजी खासदार ज्या वेळेला अशा पद्धतीचं भयानक वक्तव्य करतो
त्याच्या त्या वक्तव्याचं गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष त्याची तपासणी करायची असेल तर निलेश राणेंनाच आतमध्ये घ्या आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याची शहानिशा करा, असं मी पोलीस अधीक्षकांना केलं. मी पत्र सुद्धा पाठवलेलं आहे रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना. कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय भुवया उंचावल्या आहेत. चंदगडमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहिती आहे, हे त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं चंदगडमधील निट्टूर गावात हे वक्तव्य झालेलं होतं. तर सीमा भागामध्ये दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी नरसिंह मंदिराला अचानकपणे भेट दिली. एकदा पाहून इथलं मन भरत नाही, तुम्ही पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मी पुन्हा सांगतो, मी पुन्हा येईन. तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हे तुम्हाला माहिती आहे, कारण आपलं कुंडव पण नसते, आपण कुठलं प्रगती शकतो. समाजामध्ये सुरू असलेल्या घडामोडी मग त्या कुठल्याही क्षेत्रातल्या असोत, या घडामोडींवर व्यंगचित्रकार आपल्या कुंचल्यातून अचूकपणे भाष्य करतो. पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचं उद्घाटन राज ठाकरे यांनी केलं आणि यावेळी उपस्थितांनी त्यांना व्यंगचित्र काढण्याचा आग्रह केला. व्यंगचित्रकारांच्या विनंतीला मान देत केवळ 3 मिनिटात राज ठाकरे यांनी अजित पवार यांचं व्यंगचित्र काढलं. आपल्याला खूप व्यंगचित्र काढायची आहेत, मात्र वेळ मिळत नाही, म्हणून कदाचित भाषणातून व्यंगचित्र काढतोय, असंही राज ठाकरेंनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असतानाच राज ठाकरेंनी काढलेल्या अजित पवारांच्या या व्यंगचित्राची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि प्राईम घडामोडी, ज्यांचा सविस्तर आढावा आपण आजच्या प्राईम टाईमच्या माध्यमातून घेतला. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.